न्यूज, सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे निपक्ष व निर्भीड न्यूज चॅनल। बोरेगाव श्री भाग्यलक्ष्मी क्रेडिट सौहार्द संस्थेची 10वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न। सभासद व कर्जदार हाच आर्थिक संस्थेचा कणा। युवा नेते उत्तम पाटील। आज स्पर्धेच्या युगात नियोजनाभावी अनेक संस्था अडचणीत येत आहेत। युवा उद्योजक माणिक कुंभार व त्यांच्या संचालक मंडळांच्या पारदर्शक कारभारामुळे बोरगाव श्री भाग्यलक्ष्मी क्रेडिट सौहार्द सहकारी संस्था सहकार क्षेत्रात अग्रगण्य संस्था म्हणून नावारूपास आली आहे। सहकार क्षेत्रात संस्था टिकवणे म्हणजे ही तारेवरची कसरत आहे। तरी सुद्धा 10व्या वार्षिक सर्वसाधारण सभेअखेर या संस्थेने अहवाल सालात 19 लाखांवर नफा कमवला आहे, असे मत युवा नेते उत्तम पाटील यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या प्रसंगी बोलताना व्यक्त केले। कार्यक्रमाची सुरुवात महालक्ष्मी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलन करून करण्यात आले। शालेय विद्यार्थ्यांनी नाडगीत गायले। यावेळी व्यासपीठावरील मान्यवरांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला व अहवाल सालात विविध स्तरावर प्रावीण्य मिळवलेल्या गुणवंतांचा यावेळी यथोचित सन्मान व सत्कार करण्यात आला। यावेळी संस्थेचे माजी चेअरमन व नगरसेवक माणिक कुंभार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले। ते म्हणाले, सभासद निस्वार्थ व संचालक मंडळ प्रामाणिक कर्मचाऱ्यांच्यामुळे बोरगाव श्री भाग्यलक्ष्मी क्रेडिट सौहार्द संस्था ही अल्पावधीतच नावारूपास आली आहे। राजकारण विहिरीत कामकाज केल्याने सहकार क्षेत्रात संस्थेची यशस्वी वाटचाल सुरू आहे। ठेवीदारांना आकर्षक व्याजदर व कर्जदारांना अल्प दरात कर्ज पुरवठा करून त्यांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यास संस्था मदत करत असल्याची माहिती दिली। संस्थेच्या अध्यक्षस्थानी उद्योजक व संस्थेचे चेअरमन श्री जावेद चोकावे हे होते। यावेळी अहवाल सालात वाचन करताना चेअरमन जावेद चोकावे म्हणाले की संस्थेच्या प्रगतीसाठी सर्वांचे मोलाचे सहकार्य मिळाले असून संस्थेत अहवाल सालात एकूण 860 सभासद, 15,90,500 रुपये भागभांडवल, 8,60,67,000 रुपयांची ठेवी असून 5,30,07,000 रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे। गुंतवणूक 3,86,64,251 रुपये इतकी झाली असून 81,04,322 रुपये इतकी शिल्लक जमा आहे। संस्थेने अहवाल सालात 19,02,000 रुपयांचा निव्वळ नफा मिळवला असल्याचे सांगितले। यावेळी नगरसेवक अभय कुमार यांनी आपले मनोगत व्यक्त केले। संस्थेचे सीईओ अशोक चिंचणे यांनी नफा तोटा अंदाजपत्रकाचे वाचन करून मंजुरी दिली। या कार्यक्रमास युवा नेते उत्तम पाटील, अभय मगदुम, सभापती प्रदीप माळी, उद्योजक अशोक कुमार, नगरसेवक माणिक कुंभार, संस्थेचे चेअरमन श्री जावेद चोकावे, व्हाईस चेअरमन श्रीकांत गोलतनावर, संचालक अभय लगारे, कुमार चिपरे, राजेंद्र माळी, विजय गोरवाडे, सलीम अफराज, महादेव कुंभार, दिलीप गोसावी, सौ शोभा चिपरे, सौ लक्ष्मी कुंभार, बाळासाहेब पाटील, अण्णा हेरलगे, श्रीपाल जंगटे, अशोक आर्गे यांच्यासह सभासद, कर्जदार, ठेवीदार व मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन RS पंचडी यांनी केले, तर शेवटी आभार पत्रकार अजित कांबळे यांनी मांडले। संघर्षयान न्यूजसाठी बोरेगावहून अशोक दुर्गमर्गे। संघर्षयान न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।